नमस्कार. मला हे सगळे मीडियावाले नको नको त्या बातम्या का देतात हा प्रश्न पडला होता. आणि मागच्या 6 वर्षात यूट्यूब चॅनल सुरुवात केल्यापासून रोज 2 बातम्या काय द्याव्यात, 2 विषयावर काय चर्चा करावी हा प्रश्न मला पडतो. आता रोज 2 मराठीचे, एक हिंदीचा, डिवाइनचा काय आपला आहे चाललाय. तर रोज 3 वेगळे विषय शोधायचे आणि ते शूट करून ठेवायचे आणि ते तुमच्यासमोर मांडायचे. हा एक मोठा प्रश्न असतो आणि त्यासाठी जवळपास दिवसभर काम करावं लागतं 3 विषयासाठी. आणि 3 विषयासाठी काम केल्यावर ते आपल्यापर्यंत पोहोचवता येतं. मला प्रश्न पडला होता की मीडियावाले 24 तास दळण कसं दळत असतील. आणि मग कळायला लागलं की हे मनात आलेला विषय बातमी म्हणून टाकतात. मनात आलेला विषय म्हणजे क्लिक्स मिळाले पाहिजेत, लोकांनी बघितलं पाहिजे यासाठी वाट्टेल ते. यूट्यूबवर सुद्धा आपण तो धुमाकूळ बघतो ना. शीर्षक असतं भलतंच, थंबनेल असतं भलतंच, आतला व्हिडिओ असतो भलताच. काय बिनधास्त ठोकून द्यायचा असा सगळा प्रकार असतो. मीडिया काय, सोशल मीडिया काय या ठोकाठोकीवर आता प्रचंड विश्वास ठेवतोय. मी तुम्हाला काही बातम्या दाखवतोय ज्या TV9 मराठी या चॅनलने दिलेल्या होत्या. मला वाटतं मी फेसबुक पोस्ट पण केली आहे. ती पोस्टची स्क्रीनशॉट पण दाखवतो आणि या सगळ्या बातम्या तुम्ही बघून पण घ्या एकानंतर एक. म्हणजे काय बातम्या द्याव्या, कशा द्याव्या याचा काही सुमारच उरलेला नाही. वाट्टेल ते म्हणजे वारं फिरलं, अमुक झालं, तमुक झालं, आता वेगळाच खेळ होणार, आता वेगळाच गेम होणार, अशा अर्थाच्या बातम्या दिल्या जातात. चलो, हरकत नाही, तुम्हाला वाटेल तसं द्या. पण आता एक नवी बातमी मी बघितली. काय बातमी द्यावी या भ्रमात असलेल्या रिपोर्टरनी तयार केलेल्या बातम्या कशा असतात हे तुम्हाला दाखवतो. बरं, ही फक्त वेबची बातमी असती तर गोष्ट वेगळी होती. ही चॅनलवर सुद्धा बातमी केली गेलेली आहे. मी तुम्हाला त्याचे स्क्रीनशॉट दाखवतो. यात पार्थ पवारांना समजावून सांगा अशी तक्रार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांच्या म्हणजे शरद पवारांच्याकडे केल्याची ती बातमी आहे. बरं, सूत्रांच्या हवालाने ही बातमी TV9ने टीव्हीवर पण दाखवली. आता माझा पहिला प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष कोणाचा? कोर्टात निर्णय लागेल तेव्हा लागेल. सध्या तरी सुनेत्राताई अजित पवार त्याच्या मालक, मुद्रक, प्रकाशक आहेत. कारण पवारांच्या परिवाराचाच तो पक्ष आहे ना. सुनेत्रा पवार अध्यक्ष आहेत, एक कोषाध्यक्ष सेक्रेटरी आहेत, एक सरचिटणीस आहेत, बाकी नावं तर तांत्रिकदृष्ट्या उडवलेली आहेत. त्यामुळं हा पक्ष सुनेत्रा पवारांचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार हा पक्ष कोणाचा आहे? तर तो शरद पवारांच्या मालकीचा आहे. त्याच्यावर सुप्रिया सुळे, रोहित पवार, शरद पवार, युगेंद्र पवार, अजून कोणते पवार, हे पवार, ते पवार, सगळे पवार 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 मिळून इकडे एक पवार तिकडे एक पवार आपापली पॉवर दाखवत बसलेले आहेत. जो पक्ष शरद पवारांचा नाहीच, ज्या पक्षाच्या प्रमुखांनी म्हणजे अजित पवारांनी पवारांना थर्ड मारून आपला वेगळा पक्ष स्थापन करून घेतला आणि आपला सगळा पक्ष आपल्या ताब्यात घेऊन टाकला, त्या पक्षाच्या म्हणजे अजित पवार पुतणे आणि त्याचाही शरद पवारांचा नातू पार्थ तो नीट वागत नाही आहे अशी तक्रार शरद पवारांच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस घेऊन गेला. अरे कमाल आहे बाई. म्हणजे आपलं पोरगं नीट वागत नाही हे शरद पवारांना कशाला सांगायला जायचं? तुम्हाला आठवतंय मागे 2014ला अहिल्यानगरच्या निवडणुकीच्या वेळेला शरद पवार बोलले होते. 14 का 19 नक्की माहीत नाही मला, म्हणजे आठवत नाही येते आता. त्यावेळेला विखे पाटलांच्या मुलाने म्हणजे सुजय विखेनी नगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडावी आणि ती मला लढू द्यावी अशी मागणी केली होती. तेव्हा शरद पवार म्हणाले होते, दुसऱ्याच्या पोराचे हट्ट मी कशाला पुरवू, मी माझ्या पोराचे हट्ट पुरवीन. तसं शरद पवार हट्ट पूर्ण करता करता पक्षच विभागून गेला. आता ते पार्थ पवाराच्या वागणुकीबाबत समजावून सांगायला शरद पवार कशाला येतील? म्हणजे उगाच तो कोण वेडा नेता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा जो उठून शरद पवारांच्याकडे गेला आणि म्हणला की आमचा नेता नीट वागत नाही आहे, जरा त्याला नीट वागायला शिकवा. शरद पवार म्हणजे काय तुकाराम महाराज आहेत जाऊन गुळ खायला नको असं सांगायला? म्हणजे मुळातच जे कोणत्याच पक्षात नीट वागले नाहीत,
काँग्रेसमध्ये असो की आपला पक्ष असो, त्यांच्याकडे जाऊन दुसऱ्याला नीट वागायला सांगायला लावायचे. असा कोण तो वेडा नेता असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा? आणि त्यांना असं वाटतंय की पार्थ पवार यांचं ऐकतील. अहो, पार्थ पवार आता पुढच्या काळात त्यांच्याच आईचं ऐकतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे त्यांनी हातात पक्ष घ्यायला सुरुवात केलेली आहे. ते शरद पवारांचं ऐकतील ही शक्यता वाटते. बरं, दुसऱ्याकडे एक बातमी अजून एक दाखवतो. त्याच बघा, अनिल पाटील नावाच्या माजी मंत्र्यांनी एक दावा केला आहे आणि ते म्हणतात की 2029ला जब आएगा तब 2 पक्षाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 पक्षाचं विलिनीकरण होईल आणि या विलिनीकरणानंतर हे एकत्रित लढतील. म्हणजे विलिनीकरण होईल हेही सांगतायत. काय 2 बातम्यांचा संदर्भ कुठे येतो? बरं, त्याच्यानंतर एक तिसरी बातमी आहे. तिसरी बातमी अशी आहे की रोहित पवारांनी काल आरोप केला. ते म्हणले शेळके, तटकरे, मुंडे, भुजबळ, पटेल सगळे भाजपात जातील. आणि जवळपास 23-24 आमदार भाजपात जाऊन निवडणूक लढतील आणि हे पक्ष एकाकी पडेल. म्हणजे एकाकी पडेल असाही आरोप तुम्ही करताय. विलिनीकरण होईल अशाही शक्यता कोणीतरी व्यक्त करताय. त्यानंतर पवारांच्याकडं पार्थ पवारांच्या बाबत तक्रारही केली जाते. घडतंय काय एक सांगा ना. म्हणजे तुम्हाला वेचून ओबीसी नेते बाजूला करायचे आहेत. धनंजय मुंडेंना बाजूला करायचं आहे, भुजबळांना बाजूला करायचं आहे, पटेलांना बाजूला करायचं आहे, तटकरेंना बाजूला करायचं आहे आणि त्यात मूळ भाजपचे असलेले शेळके जे मावळचे आमदार आहेत ते मूळ भाजपचे. ते भाजपने तिकीट नाकारलं बेगडेंच्या वादामध्ये म्हणून ते इकडं आले आणि ते आमदार झाले. या सगळ्यांना बदनाम करायचं तुमचा डाव आहे आणि एकदा का यांच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण झाला की आपोआप बाजूला सरकतील आणि पक्ष ताब्यात घेता येईल, ही कन्सेप्ट जर मनामध्ये असेल तर त्या कन्सेप्टला भर घालण्याचं काम, त्याला मोठं करण्याचं काम हे मीडियावाले करतायत की काय असा प्रश्न आहे. विशेष करून TV9 करताय की काय असा प्रश्न आहे. म्हणूनच शरद पवारांच्याकडं अजित पवारांच्या पार्टीतला नेता, अजित पवारांचा पोरगा नीट वागत नाही म्हणून तक्रार करतोय. नमस्कार. जागृतीचा विधान